आता बातमी अभिनेता सैफ अली खान संदर्भातली आहे। सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळू शकतो। सैफ अली खानवर 16 जानेवारीला चाकू हल्ला झालेला आहे। मध्यरात्री सैफच्या घरात घुसलेल्या मोहम्मदने चाकू हल्ला केलाय। सैफच्या पाठीमध्ये आणि याशिवाय हातावर मोहम्मदने सपासप वार केलाय। चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये सर्जरी सुद्धा करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। याशिवाय आता सैफची प्रकृती चांगली आहे, त्यामुळे त्याला आज तरी डिस्चार्ज मिळणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळू शकतो असं सांगितलं जात आहे। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीबाबत एक धक्कादायक माहिती समोर येते आहे। आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडली आणि त्यानंतर घुसखोरी केल्याचं तपासात समोर आलं। 7 महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकातामध्ये राहिला। त्यानं कोलकातामधील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केलं असं देखील पोलीस तपासात समोर आलं। त्यानंतर तो कामासाठी मुंबईमध्ये आलेला होता। काही ठिकाणी हॉटेलमध्ये त्यानं कामही केलं, मात्र तो बांगलादेशी आणि नदी ओलांडून आला असल्याचं कळतंय। अधिकची अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या प्रकरणातली घेतोय, ती म्हणजे भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीने घुसखोरी केली असल्याचं कळतंय। 7 महिन्यांपूर्वी त्यानं भारतामध्ये प्रवेश केलेला आहे। काही काळ कोलकातामध्ये देखील त्याचं वास्तव्य आपल्याला बघायला मिळतंय। कोलकातातील व्यक्तीच्या नावावर त्यानं सिम कार्ड खरेदी केले। नोकरीनिमित्त मुंबईमध्ये वरळी आणि ठाणे या ठिकाणी त्यानं हॉटेलमध्ये नोकरी केली असल्याचं बघायला मिळतंय। मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये असलेल्या त्याच्या कुटुंबियांच्या तो संपर्कात असल्याची देखील माहिती मिळते।